मी आता सांगलीच्या विश्रामबाग MSCBच्या रोडला आहे. म्हणजे आलदार चौक ते स्फूर्ती चौकाकडे जाणारा जो मोठा रोड आहे, या रोडवरती या भागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक युवराज गायकवाड हे या ठिकाणी आहेत. म्हणजे मी त्यांना खास करून बोलवून घेतलंय. मला गायकवाड साहेब एक सांगा, या MSCBचं या ठिकाणी जे काय भिंत होती त्यांच्या जागेमध्ये आपण हा मोठा रोड करायचा म्हणून त्यांची जागा आपण विकत घेतली. बरोबर आहे. त्यांना हे लाल जे दिसतंय तिथं पण आपण त्यांना मार्किंग दिले. याच्या बाहेर हा रस्ता करायचा ठरला 100%. म्हणून यांनी इथं त्यांची जाळी लावली. हे लावलं असताना हा जे स्ट्रक्चर आहे आणि ही पाठीमागची संपूर्ण लाईन ही या मेन रोडच्या ह्याच्यामध्ये सुमारे 6 फूट बाहेर यांनी उभा करायचा का अधिकार आहे? कारण यांना आपण लाखो रुपये दिलेले आहेत, कोट्यावधी रुपये दिलेले आहेत. मग यांनी हे परत अडचण करायची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतंय? भाऊ, तुमचं म्हणणं बरोबर आहे. सर्वसाधारण गेल्या 40-50 वर्षापासून ह्या रस्त्याचं काम रखडलं होतं. हो. MSCBनं जागा दिली नाही लवकर. ज्यावेळेला महानगरपालिकेने त्यांना प्लॉट दिले, MSCBची लाईन टाकायला पैसे दिले, पण तिने काम चालू करत असताना त्यांनी अनधिकृत रस्ते काम भाऊ चालू केलेलं आहे. ऍक्च्युली DP रोड हा आपला 24 मीटरचा रस्ता आहे. बरोबर. 24 मीटरच्या आत त्या MSCBच्या जागेच्या आत तिने डाम पोल टाकायला पाहिजे होतं. बरोबर. तिने 8 फूट जागा आपली महापालिकेची अतिक्रमण केलेली. आणि भाऊ इथं असं नाही भाऊ, पूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये असेल कुठेही असेल MSCBचा मनमानी कारभार आहे की नागरिकांना वेठीस धरणे आणि नंतर परत तेच पोल शिफ्ट करायला महापालिकेला पैसे लुबाडणे आणि हा नागरिकांच्या सर्वसामान्य पैशावरती दल्ला मारायचं काम जवळपास या MSCBचं चाललेलं आहे. मी तुम्हाला विनंती करतोय साहेब, तुम्ही अगर तुमच्या वार्डचे राहिलेले 3 नगरसेवक मिळून या विषयामध्ये लक्ष घाला आणि ही लाईन संपूर्ण काढली पाहिजे. 100% असं माझी मागणी आहे आणि आपण ती पूर्ण कराल या अपेक्षेनं मी तुम्हाला इथं बोलवलं. भाऊ, आज रोज एक विषयाच्या माध्यमातून भाऊ आपण काढलेला हा अत्यंत लोकांच्या गरजेचा गोष्ट आहे. काळजाची तुम्ही हात घातलेला आहे. मी असेल, माझे बाकीचे आमचे 3 सरकारी नगरसेवक असतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून मी जनतेला आश्वासन देतो की येत्या 8 दिवसात जर ह्या लोकांनी हे पोल काढले नाहीत तर रस्त्यासाठी जसं आंदोलन करायला लागलं तसंच हे पोल काढण्यासाठी म्हणून MSCBच्या दारात आम्ही जल आंदोलन उभा करू. धन्यवाद. मला आता या युवराज गायकवाड साहेबांचं मला आभार मानावं असं वाटतात, कारण त्यांनी माझ्या विषयाची दखल घेतलेली आहे आणि जर 8 दिवसात ही लाईन नाही काढली तर त्यांनी आंदोलन करायचा मला वचननामा दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद.